नमस्कार मंडळींनो, मी शुभम मनवे तुमचं स्वागत करतो आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आणि त्याचप्रमाणे माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये। आणि आज मी चाललो आहे माझ्या मित्रांसोबत लोणावळ्याला। पहाटेचे वाजलेले आहेत 4:45 आणि झटपट मी रेडी होतो आणि माझ्या प्रवासाला निघतो। ऋतिक भाऊ आलेले आहेत लेट काय सोबत त्यांचा काळा घोडा सदैव फुल तयारीत। अरे राज आलेला आहे, कोणतरी आलेला आहे अजून। तुला पण घेऊन जाऊया, कोण नाही आलं तर हिच्यासाठी एक जागा राहील। थोड्याच वेळात आम्ही सर्व मित्र एकत्र जमलो। समोरच असलेल्या मंदिरात आम्ही मारुतीरायाचे दर्शन घेतले आणि हा प्रवास आमचा सुखरूप हो अशी प्रार्थना केली आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली। सर्व आलेले आहेत, अभि आलाय, पतू आलेला आहे, आकाश, राज आणि याला तुम्ही ओळखत असाल लेट लतीफ आमचा सुशांत आणि मितेश आणि सगळ्यांच्या गाड्या हजर। ऋतिक ब्लॉग करतोय आणि आपला बेस तिथे। चला, माझ्यासोबत राज, येस बेस्ट पार्टनर, सगळ्यात भारी, कूल कूल। पहिला हॉल्ट घेतलेला आहे मित्रांनो, वराडी मिसळ आणि रोहित वडेवाले। नाश्ता झाल्यावर आम्ही खंडाळा घाटाचा प्रवास सुरू केला। चढून आल्यानंतर शिंगरोबाला आम्ही थांबलेलो आहे। शिंगरोबांचं दर्शन घेऊन आमच्या गाड्या थेट थांबल्या त्या कारल्या डोंगराच्या पायथ्याशीच। पायथा मंदिरात आम्ही आई माऊलीचे दर्शन घेतले आणि डोंगर चढायला सुरुवात केली। सुंदर अनुभव होता। पहिल्यांदाच लोणावळ्याला मी बाईकने आलो। बाईक घेतल्यापासून नाशिक वगैरे अशा टूर्स झालेल्या होत्या, पण इच्छा होती लोणावळ्याला जायची आणि एकविरीला जायची, तर
आज ती मी पूर्ण केली आहे. या ठिकाणी कारले गुफेची माहिती दिलेली आहे. प्राचीन गुफा, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राची ठेवण. नक्की भेट द्या कधी आलात तर कारला गुफाला. आणि या ठिकाणी आम्ही आई माऊलीच्या दर्शनासाठी रांग लावायला जातो. पहाटे निघाल्यामुळे ना अजिबात जास्त गर्दी नाही आहे. तर जवळच्या दरवाजातून आम्हाला एंट्री भेटली आणि आम्ही जवळजवळ अर्धी रांग पार केलेली आहे. लवकर उठण्याचा फायदा. मंदिराच्या गर्भगृहात मी आई माऊलीचे मनोभावे दर्शन घेतले. सर्वांना सुखी ठेव, समाधानी ठेव अशी आई माऊलीच्या चरणी प्रार्थना केली आणि मी माझ्या पुढच्या प्रवासाला निघालो. डोंगरावरून खाली उतरलोय आणि आता आपापल्या गाड्या घेऊन आम्ही आता पुढच्या प्रवासाला जाणार आहोत. कारले डोंगरापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या नारायणी धाम मंदिरामध्ये आम्ही आलो. विविध प्रजातींची झाडे, विविध प्रजातींची फुले आणि बागा हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र होते. त्याचप्रमाणे मंदिराने इथे पर्यटकांना राहण्यासाठी उत्तम सोय देखील केलेली आहे. नारायणी धाम मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर प्रथम दर्शन होते ते प्रथम पूज्य गणरायाचे. पुढे आल्यावर दर्शन होते ते आदिमाया आदिशक्तीचे. अष्टभुजा आणि सिंहावर आरूढ असलेली देवीची मूर्ती खरंच खूप सुंदर आहे. आणि पुढे आल्यावर दर्शन होते ते रामभक्त हनुमानाचे. मंदिराच्याच परिसरात असलेल्या गौशालेला देखील आम्ही भेट दिली. गौमातेचे दर्शन घेतले आणि आम्ही निघालो बाजूच्याच गावात असलेल्या बाळूमामांच्या जागृत देवस्थानाकडे. बाळूमामांच्या नावानं चांग भलं म्हणत मी पुढे पोचलो माझ्या मालकांच्या भेटीला. माझे मालक म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज. नांगरगाव लोणावळा येथे असलेल्या स्वामींचे हे मठ अतिशय सुंदर आहे आणि मठाच्या गर्भगृहात असलेली स्वामींची ही मूर्ती पाहून असे वाटते की स्वामी आपल्यावर त्यांच्या हाताने मायेचा वर्षावच करत आहेत. मठाच्याच प्रसादालयामध्ये आम्ही श्रींच्या प्रसादाचा लाभ घेतला आणि या ठिकाणीच थोडा वेळ विश्रांती सुद्धा केली. थोडा वेळ इथे आराम करून आता आम्ही निघालोय घरी परतीच्या प्रवासाला. चला. परतीचा प्रवास करत असताना आम्ही मध्ये वाघजाई देवी मंदिराच्या इथे थांबलो. मंदिरात प्रवेश करून आम्ही देवीचे मनोभावे दर्शन घेतले आणि पुन्हा बाहेर आलो आणि परतीचा प्रवास सुरू केला. तर मित्रांनो, हा व्लॉग मी इथेच एंड करतोय आणि माझा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा.